रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाच्या कोसळधारा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं सकाळपर्यंत या ठिकाणी अजिबात उसंत घेतलेली नव्हती। मात्र दुपारनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचा जोर जो आहे तो थोडाफार कमी झालेला पाहायला मिळतोय। तुम्ही बघू शकता की आपण सध्या अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागामध्ये आहोत आणि मोठ्या लाटा सध्या अरबी समुद्रामध्ये उसळताना पाहायला मिळत आहेत। गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तब्बल 98 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। तर रत्नागिरी तालुक्यात तब्बल 148 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। त्या खालोखाल संगमेश्वरमध्ये 131 मिलीमीटर तर राजापूरमध्ये 119 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। जिल्ह्यात 1 जूनपासून आत्तापर्यंत पावसाने तब्बल 2000 मिलीमीटरची सरासरी या ठिकाणी ओलांडलेली आहे। म्हणजेच 1 जूनपासून आजपर्यंत तब्बल 51% इतका पाऊस या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय आणि सध्या पावसाचा जोर हा कायम असलेला पाहायला मिळतोय। पुढचे 3 दिवस कोकण किनारपट्टीवरती अतिवृष्टी होईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं किनारपट्टी भागामध्ये उंच लाटा या ठिकाणी पाहायला मिळतील। त्यामुळं सध्या प्रशासनानं या ठिकाणी सतर्कतेचे आदेश दिलेले पाहायला मिळत आहेत। पुढचे 3 दिवस हे कोकणासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत। आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। पावसाची संततधार ही सकाळपासून सुरू होती, मात्र दुपारनंतर सत्रामध्ये या ठिकाणी पावसानं थोडीफार विश्रांती घेतलेली या ठिकाणी पाहायला मिळते। मनोज नेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।